नमस्कार. आज श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावर एक नवीन संघटना हे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आदित्य साहेबांच्या सहकार्याने आज एक सुरू होत आहे. आपण सगळेच तारखेत कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन या सगळ्या गोष्टीमध्ये आपण रोज काय मग ते ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आपण वेगवेगळे रील्स पाहतो, वेगवेगळे व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचं स्ट्रीमलाईन केलेलं नाहीये. म्हणजे कोणतीही संघटना त्याच्यात आजपर्यंत ऍक्टिव्ह नाहीये. म्हणजे आपण आता पाहतो की कोणत्याही प्रकारचे चुकीचे रील्स येतात किंवा ट्विटरवरती कोणत्याही प्रकारचं चुकीचं ट्रोलिंग होतं. त्याच्या व्यतिरिक्त टेलिकम्युनिकेशन, त्याच्यामध्ये मोबाईल फोन्स आहेत किंवा मोबाईल सबस्क्रायबर्स आहेत. एक सिंपल गोष्ट आहे जे सगळ्यांना भेडसावते, ते म्हणजे सिम कार्डवर जेव्हा सामान्य माणूस प्रीपेड करतो तेव्हा ते 30 दिवस पाहिजे, पण त्या मोबाईल कंपन्या 26 दिवस 28 दिवस त्यांच्या पद्धतीने करतात. तरी लूट आहे जनतेची. पण ह्याच्यावर बोलण्यासाठी कोणतीही संघटना पुढाकार घेत नाही किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सरकार देखील नियंत्रण ठेवत नाही. टेलिकम्युनिकेशन मध्ये दुसरे फॅक्टर्स आहेत की आपण जर ग्रामीण भागात जे नेटवर्क साठी खाल्लं फायबर वायर टाकली जाते किंवा ओव्हरहेड टाकली जाते, ग्रामीण भागात जिथे शेतकरी आहेत त्यांना माहित नाही की ते त्यांच्या लँडमधनं जातात तर त्यांना रेव्हेन्यू मिळालं पाहिजे आणि तिकडनं ते सगळे फायबर वगैरे टाकतात आणि ते जो सामान्य गरीब कुटुंबातला शेतकरी आहे त्याला त्याचा मोबदला मिळतच नाही. तर अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते या संघटनेमार्फत सोडवले जातील. त्याच्यावरती एक करडी नजर ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाची राहील. आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये आणखीन एक भाग ज्या कम्युनिकेशन सेक्टरमध्ये येतो तो आहे कॉल सेंटर. आज मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर इथे महाराष्ट्रात आहेत. कॉल सेंटरमध्ये मराठी तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होत नाहीत. बाहेरच्या राज्यातनं यावं ना, मुंबई महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांनी पण संधी उपलब्ध आहे म्हणून येतात. पण इथे 80% जे मराठी तरुण तरुणी आहेत जे इंग्रजीत किंवा इतर कोणत्याही भाषेत तुम्हाला पाहिजे कॉल सेंटरमध्ये, कारण वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात इथे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या भाषेतले. पण कोणी सांगितलं की मराठी मुलं मुली त्यात काम नाही करू शकत किंवा ते त्या भाषेत बोलू शकत नाही, म्हणून त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी तशा प्रकारची पावलं देखील उचलली जातील. त्याच्यानंतर स्किल्ड एम्प्लॉयमेंट. आता मोबाईल सेक्टरमध्ये हँडसेट्स येतात, मोबाईल हँडसेट असेल, लॅपटॉप असेल, ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन तिथे जे जॉब एम्प्लॉयमेंट आहे ते एम्प्लॉयमेंट प्रकारे महाराष्ट्राच्याच मुला मुलींना मिळेल ह्याच्यासाठी देखील पावलं उचलली जातील. बाकी येत्या दिवसात तुम्हाला कळेलच. आणखीन पण या सेक्टरमध्ये जे जे काय करणं शक्य असेल ते सगळं या संघटनेमार्फत केलं जाईल. संघटना मी तुर्तास सांगत नाही, संघटनेचं नाव उद्धव साहेब जाहीर करतील. उघडल्यानंतर काय बस इतकंच सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. मला वाटतं एक महत्वाचं आहे की अखिल त्यांनी अनेक विषय घेतलेले आहेत आणि साधारणपणे ह्या विषयामध्ये लक्ष घालण्यासारखं तेवढं कोणीच नव्हतं. आज जग बदलत चाललेलं आहे. आपण पाहतोय कोडिंग पासून सगळं काही वेगवेगळे सॉफ्टवेअर असतील, हार्ड सॉफ्ट स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी नेहमीच साधारणपणे 80% समाजकारण 20% राजकारण करणारा आमचा पक्ष ह्याच्यात पुढाकार घेत आहे. कारण आपण पाहतो अनेकदा आपण आंदोलनं करतो, नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला रोजगार पाहिजे, पण तरुण तरुणींना ह्या मार्गावर नेण्यासाठी जसं शिवसेना गेले 50 वर्ष आम्ही क्लासेस चालवत असतो, मग इंग्लिश स्पीकिंग पासून IBPS रेल्वे एक्झामसाठी, तसं ह्या क्षेत्रात देखील काम करणं तर गरजेचं आहे. हे क्षेत्र खूप मोठं होत चाललेलं आहे, वाढत चाललेलं आहे आणि ह्या क्षेत्रात आता ते पाऊल पुढे टाकण्यासाठी ही संघटना आम्ही पुढे आणू. मी उद्धव साहेबांना विनंती केली की मला आपण पाहिजे तर प्रेक्षक बाकी काही असेल तर दोन्ही तरुणांनी या संघटनेचा उपयोग काय होणार आहे हे अत्यंत चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे.
युग किंवा काळ झपाट्याने पुढे चाललेला आहे, झपाट्याने बदलतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचे एक आता अविभाज्य घटक झालेले आहे. जसं मोबाईल, मी तर म्हणेन आपल्या शरीराचाच एक अविभाज्य घटक. हे नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना आपला उपयोग करून कोण घेत असेल ठीक आहे, कारण या तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा सर्वसामान्यांना होतोय. पण त्या माध्यमातून कोणाची होत असेल ते मात्र अयोग्य आहे. ज्याचा उल्लेख आता अखिलेश केला, ती शेतकऱ्याच्या शेतात न केवळ जाते, पण त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला कदाचित एखाद्या वेळेला थोडंफार मिळत असेलही, मी नाही म्हणत नाही, पण या कंपन्या मात्र दर महिन्याला त्याचा मोबदला घेत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती कोणीतरी लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि महत्त्वाचा जो सांगितलं की प्रीपेडच्या माध्यमातून होणारी एक लूट, किंवा आता खरंच आपण तेवढा डेटा वापरलाय का, तेवढे कॉल झालेत का, हे कोणी बघत नाही. पण प्रीपेड म्हटल्यानंतर एवढे वापरले गेले असं समजून तो फोन कट होतो किंवा पुन्हा त्याच्याकडे ते भरल्याशिवाय तो चालू होत नाही. साहजिकच आहे, गरजेची ही वस्तू असल्यामुळे बिनबोवाटपणाने हे कर भरले जातात किंवा ही बिल. पण यापुढे तसं होऊ नये याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. या आम्ही पुढाकार घेतो याचं मला एक समाधान. आणि नक्कीच शिवसेना जे जे काही करते ते सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात टाकलेले एक मोठं पाऊल आहे. मी शुभेच्छा तर देतो आणि शिवसेनाच नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आता अधिकृत अनावरण करूया, म्हणजे त्याचं नाव पण कळेल. कुठे करायचं नाव आहे अर्थातच शिवसंचार सेना. शिवसंचार हा सगळीकडेच असणार आहे, जो आहेच. आता या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा शिवसंचार होत आहे. त्याच्याबद्दल अखिलेश तुझं अभिनंदन करतो की तू या क्षेत्राकडे लक्ष दिले. आम्ही मराठी नाही आली हे आपल्या घरामध्ये असतात. शुभेच्छा. रामनवमीच्या शुभेच्छा आहेत. त्याच वर्धापन दिन जुन्या मित्र पक्षाचा वर्धापन दिवस आहे. माझे संपूर्ण राज्यात देशात साजरा केला जातो. म्हटलं जाते की 1 कोटी सदस्य